नमस्कार ॲस्पिरंट्स. मी भूषण गुडके तुमचं कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स फॉर यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये स्वागत करतो. आजचा आपला व्हिडिओचा जो पर्पज आहे तो म्हणजे जो आपण सिद्धार्थ मेंटरशिप प्रोग्राम स्टार्ट केलेला आहे, जे कॅन्डिडेट्स यूपीएससी 2026 साठी प्रिपेअर करतात, जे कॅन्डिडेट्स एमपीएससी राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न 2025 साठी प्रिपेअर करतात, त्यांच्यासाठी आपण हा कोर्स स्टार्ट केलेला आहे. हा कोर्स ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे आणि ऍडमिशन पण सुरू आहेत. पण या संदर्भात बऱ्याचशा कॅन्डिडेट्सच्या काही क्वेरीज येत आहेत की हा प्रोग्राम त्यांना कशा पद्धतीने मदत करणार आहे किंवा सिद्धार्थ मेंटरशिप प्रोग्राम मध्ये त्यांना कशा पद्धतीने मदत होऊ शकते. तर त्या संदर्भात एक स्मॉल क्लॅरिफिकेशन देण्यासाठी हा काय केलेला आहे किंवा तुम्ही समजू शकता की जे काही फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन मला पर्यंत जेवढे डाऊट्स आलेत माझ्यापर्यंत, तर ते एक ऍड्रेस मी या व्हिडिओमधून काय करतो तर करण्याचा प्रयत्न करतो. तर आता लक्षात घ्या मित्रांनो, हा सिद्धार्थ मेंटरशिप प्रोग्राम आहे ना, हा तुमचा कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम आहे. हा कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम इन द सेन्स याच्यामध्ये तुम्हाला मेंटरशिप प्रोव्हाइड केली जाते, ना की टीचिंग प्रोव्हाइड केली जाते. पण मेंटरशिपसाठी जेवढ्या गोष्टी म्हणजे जेवढ्या गोष्टी नेसेसरी आहेत, तर त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग अप्रोच व्हिडिओज असणारे, सिलेबस अंडरस्टँडिंगसाठी लागणारे गायडन्स असणारे, तुमच्या फार म्हणजे तुम्ही जर सोर्सेस सिलेक्ट केलेले नसतील तर कुठले सोर्सेस सिलेक्ट करायला पाहिजे, अभ्यास त्याच्यानंतर तुम्ही कसा करायला पाहिजे, त्यामध्ये तुमचे आन्सर रायटिंगचे जे डायमेन्शन्स असतील, नोट्सच्या कशा प्रिपेअर करायला पाहिजे, तुमच्या नोट्स रिव्ह्यू करणे, त्याच्यानंतर याच्यामधले जे टेस्ट आहेत, तर टेस्ट पण त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, तर 11 सेक्शनल टेस्ट जे असतील, त्या सेक्शनल टेस्ट आपण त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर इन्क्लूड केलेलं आहे. मग याचा जो पर्पज आहे किंवा तुम्हाला झिरो पासून एंड पर्यंत हा कसा मदत करणार आहे, तर ते काय करणार ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर आता जसं एमपीएससी राज्यसेवेची जी काही प्रिलिम्सची एक्झाम आहे ती 28 सप्टेंबरमध्ये. जर आपण डबल मनने जर बघितलं की जानेवारी पासून तर मे पर्यंत जो असेल, हा कालावधी प्रामुख्याने कॅन्डिडेट्सने कशावर फोकस करायला पाहिजे, तर मेन्स पर्स्पेक्टिव्ह असणार आहे किंवा मेन्सचा सिलेबस आहे, तो मेन्सचा सिलेबस कॅन्डिडेटने त्या ठिकाणी कव्हर करायला पाहिजे. त्याच्यानंतर काय येतंय की त्याच्यानंतर 1 जून पासून काय असणार आहे, तर समजा तुम्ही प्रिलिम्स मोडमध्ये जायला पाहिजे. मग याच्यात पण येत असताना बऱ्याच कॅन्डिडेट्सचा कन्फ्युजन असते की पहिले एथिक्स घ्यायचा, पहिले एसे घ्यायचा, का पहिले जीएसचे कॉम्पोनंट्स कव्हर करायचे. लक्षात घ्या, एथिक्स, एसे आणि ऑप्शनल हा पिलर आहे तुमच्या सिलेक्शनसाठी. नो डाऊट, याच्यामध्ये डाऊट नाहीये. पण तुम्हाला एथिक्स समजून घेण्यासाठी अगोदर जर तुम्हाला तुमची जनरल स्टडीज व्यवस्थित नसेल, म्हणजे जे आपण कोर सब्जेक्ट म्हणतो, हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी आणि त्याच्यानंतर जर इकॉनॉमीचा डायमेन्शन घेतला आणि एन्व्हायरमेंट त्याच्यामध्ये आलं, हे जर तुमचं व्यवस्थित नसेल तर तुम्हाला जो एथिक्सचा अँगल त्याच्यामध्ये किंवा एक्झाम्पल कोट करावे लागतात किंवा त्याच्यातले जे काही कॉन्सेप्ट समजून घ्यावे लागतात, ते समजून घेण्यामध्ये काय येणार, तर पूर्णतः तुम्ही त्याच्यामध्ये त्या गोष्टी कॉम्प्रिहेन्सिव्हली म्हणजे काय अंडरस्टँड नाही करू शकत. कारण अप्लाइड एथिक्सचा जरी कॉन्टेक्स्ट आला त्याच्यामध्ये, तरी पहिले त्याच्यामध्ये तुम्हाला एन्व्हायरमेंट डिबेट किंवा जर एन्व्हायरमेंटचे अँगल आहेत ते माहिती असले पाहिजे. हिस्टोरिकल अँगलमध्ये समजा पर्सनॅलिटीज किंवा तुम्ही फिलॉसॉफी कव्हर करताय. फिलॉसॉफी कव्हर करत असताना कुठली जी फिलॉसॉफी असते ती तिथली सोशो इकॉनॉमिकल बॅकग्राऊंडमध्ये इन्व्हॉल्व होत असते. मग त्याच्यामध्ये तुम्हाला हिस्ट्रीचं बॅकग्राऊंड माहित असलं पाहिजे. जेव्हा तुम्ही एथिकल ऍडमिनिस्ट्रेशन करतात, तर एथिकल ऍडमिनिस्ट्रेशन समजून घेण्यासाठी पहिले तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन माहित पाहिजे. कॉन्स्टिट्यूशन समजलं तर तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल फिलॉसॉफी करते. म्हणजे हे जर कोर सब्जेक्ट तुमचे अगदी व्यवस्थित झाले असतील, तर त्याच्यावरचा जो काही पुढचा पार्ट आहे म्हणजे एथिक्स तुमचा व्यवस्थित करू शकतो. आणि त्याच्यानंतर एसे, एसे तुम्ही लिहू शकता. पण एसेसाठी जे फोल्डर लागणार आहे किंवा कंटेंट लागणार आहे किंवा जे एक्झाम्पल तुम्ही कोट करणार आहे, ते येण्यासाठी तुम्हाला डायव्हर्सिफाईड सब्जेक्टची रिडिंग लागते. मग त्याच्यासाठी जर जोपर्यंत तुमचे कव्हर पॉईंट्स कव्हर होत नाहीये किंवा आपण त्याला म्हणतो कोर पॉईंट कव्हर होत नाहीये आणि त्याच्यासोबत सायमल्टेनियसली करंट कव्हर होत नाही, तोपर्यंत तुम्हाला एक्झाममध्ये पण काय एक्झाम्पल कोट करायला त्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून सातत्याने सांगायचा प्रयत्न काय असतो किंवा याच्यामध्ये की नो डाऊट तुम्हाला एसे, एथिक्स आणि ऑप्शनलवर फोकस करायचा आहे. पण सुरुवातीपासून ऑप्शनल आणि प्लस जे कोर जीएसचे सब्जेक्ट आहेत ते कव्हर करायचे आणि त्याच्यानंतर मग प्रिलिम्सच्या फेजच्या अगोदर एथिक्स आणि एसे हा कव्हर करायचा. मग त्याच्यासाठी डेडिकेटली तुम्ही 1-1.5 महिना त्या ठिकाणी ठेवू शकतात. मग कॅन्डिडेटचा हा काही वेळेस अप्रोच असतो, तो त्यांना थोडं समजून सांगायला जड जाते, की तुम्ही जर जीएस कव्हरच केलेलं नाहीये, तर हे कसं तुमचं कव्हर होणार आहे. आणि त्याच्यामधले बरेचसे जीएस असे आहेत, म्हणजे हिस्ट्री आणि जिओग्राफी बघितलं, दीज आर द वास्ट सब्जेक्ट आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे प्रिलिम्सच्या अगोदर जर तुमचे 4 कोर सब्जेक्ट म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमी आणि त्याच्यामधलं समजा एन्व्हायरमेंट तुमचा सुटला, जरी सुटला आपण असं समजून घेऊया, तरी तुम्ही लक्षात घ्या की तुमचं जे प्रिलिम्स साठी लागणारा कॉन्फिडन्स आहे ना, प्रिलिम्स साठी लागणारा जो अप्रोच आहे ना, तो कव्हर होतोय. म्हणजे 28 सप्टेंबरला तुमची प्रिलिम्स आहे आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये असणार आहे. म्हणजे आपण 4 महिने, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. ठीक आहे. तर या शेवटचे महिने असणार. या शेवटच्या महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, फक्त रिव्हिजन करायचंय आणि जे तुम्ही मेन्ससाठी बसलेले असणार त्याच्यासाठी प्रिलिम्सचा जो अप्रोच आहे, तो प्रिलिम्सचा अप्रोच त्याच्यावर काय करायचं, बिल्ड करायचं. मग याच्यामध्ये सगळे जे बारकावे असतील, फार तुमचा जसं मी तुम्हाला सांगितलं की सिलेबस अंडरस्टँडिंग पासून प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अंडरस्टँडिंग पासून त्याच्यामध्ये कसं समजून घेतलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये काय केल्या जातात, ते कव्हर केले जातात. म्हणजे तुमचा प्रिलिम्सचा फेज स्टार्ट होईल. तर कारण आपला जानेवारीपासून ते समजा जून म्हणजे स्टार्टिंग म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो मे एंडिंग पर्यंत जो आपला फोकस असणार आहे, हा स्पेसिफिकली मेन्सवर असणार आहे.
आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस प्रिलिम्स तुमचा 1 जून पासून होईल, तर त्याच्यामध्ये तुमचा जो प्रिलिम्सचा फोकस आहे, तो प्रिलिम्सचा फोकस त्या ठिकाणी स्टार्ट होईल. म्हणजे तुम्हाला थ्रूआउट एवढं पूर्ण याच्यामध्ये जे असणार आहे आणि हा सपोर्ट काय फक्त तुम्हाला प्रिलिम्स पर्यंत नाहीये. तर तुम्हाला जो हँड होल्ड सपोर्ट दिला जातो, जोपर्यंत तुमची मेन्स एक्झामिनेशन होत नाही, तोपर्यंत हा जो मेंटरशिप प्रोग्राम, हा मेंटरशिप प्रोग्राम त्यामध्ये असणार आहे. तर मग आता याच्यामध्ये तुम्हाला या बाकीच्या गोष्टी तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केल्या होत्या. त्याच्यामुळे त्या गोष्टी मी काही रिपीट करणार नाही. पण आता मग याच्यामध्ये फक्त एक एक्झाम्पल, की ज्यावेळेस तुम्हाला सिलेबस कव्हर करायचा आहे आणि कव्हर करून घेत असताना हा समजा कॅन्डिडेटकडून कसा कव्हर करून घेतला जातो, जेणेकरून त्याचं जे प्रिपरेशन असणार आहे, त्याचे नोट्स असतील, ते अगदी व्यवस्थित पद्धतीने काय झालं पाहिजे, ते कव्हर झालं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल जर आपण कन्सिडर केला, की तुमचा जो GS2चा पेपर आहे, ठीक आहे. GS2च्या पेपरमध्ये तुमचं कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी किती पार्ट येतात समजा त्याच्यामध्ये, हे कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटिक्सचा, गव्हर्नन्सचा, सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशन. मग आपण सुरुवातीला फोकस करत असताना जे काही कोर सब्जेक्ट आहे, कोर सब्जेक्टमध्ये पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी आणि सगळ्यात शेवटी जर मेन्सच्या फेजमध्ये टाइम भेटला तर एन्व्हायरमेंट, नाही तर एन्व्हायरमेंटला आपल्या प्रिलिम्सचा जो फेज आहे 1 जून पासून, त्याच्यामध्ये आपल्याला कव्हर करायचं आहे. मग समजा याच्याला जर तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करायचं असेल, कसं करायचं असेल, तर मग याच्यासाठी सपोर्ट कसा दिला जातो, की समजा पहिले कॅन्डिडेटला रिकमेंड केलं जातं, की प्रत्येक याच्यातला जो काही कीवर्ड आहे, हा कीवर्ड तुम्हाला गुगल करायचा आहे आणि गुगल केल्यानंतर त्याचं जे स्टँडर्ड मिनिंग आहे, ठीक आहे, स्टँडर्ड सोर्सेसमधून ते अंडरस्टँड करायचे. आता जर तुम्ही गुगल कराल तर मॅक्सिममली सोर्सेस हे इंग्लिशमध्ये मिळतात. मग इंग्लिशमध्ये जरी मिळालं तरी नो प्रॉब्लेम. म्हणजे कॅन्डिडेट मराठीतून प्रिपेअर करतात. सॉरी, त्यांना फक्त काय करायचं आहे, गुगल ट्रान्सलेशनचा यूज करून हे जे काही इम्पॉर्टंट कीवर्ड्स असतील, त्याला फक्त ट्रान्सलेट करून घ्यायचं आहे. जेणेकरून आपल्याला सिलेबसचा प्रत्येक शब्द आणि शब्द काय असला पाहिजे, तो ओळखीचा असला पाहिजे. आणि हे तुमचे जे काही मिनिंग्स असणार आहे, स्टँडर्ड मिनिंग्स, हे तुमचे आपत्कालीन इंट्रोडक्शन्स राहतील किंवा आपत्कालीन तुम्हाला क्वेश्चन फ्रेम करायचा आहे, सॉरी क्वेश्चन ब्रेक करायचा आहे आणि क्वेश्चनमध्ये कुठले डायमेन्शन आले पाहिजे, हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस काय, की सिलेबसमधला प्रत्येक जो टॉपिक आहे, म्हणजे सॉरी प्रत्येक वर्ड आहे, प्रत्येक वर्ड तुम्हाला काय तर समजून घेतलं पाहिजे. सेकंड तुमची फेज असते, म्हणजे हा सिलेबसचा पॉईंट कव्हर झाल्यानंतर ह्या सिलेबसशी संबंधित प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे UPSCचे येऊन गेले आणि MPSCचे 2007 ते 2011 ते आपण फ्रीली अवेलेबल करून दिलेत आणि मराठीमध्ये सुद्धा त्याचं ट्रान्सलेशन अवेलेबल आहे. तर त्याचं पण काय करायचं, की त्याच्या त्या क्वेश्चन्समध्ये जे नवीन कीवर्ड झालेले असतील किंवा नवीन काही टर्मिनॉलॉजी झाली असतील, त्याला फक्त काय करायचं, गुगल करायचं आणि ते जे कॉन्सेप्ट आहेत, ते कॉन्सेप्ट त्या ठिकाणी काय करायचे, तर अंडरस्टँड करून घ्यायचे. आता हे झालं. मग हे झाल्यानंतर महत्वाचं काय येतं, की आता तुम्ही जर स्क्रॅच पासून सुरू करत असाल, तर त्याच्यामध्ये सोर्स सिलेक्शन पासून त्याच्यामध्ये मदत केली जाईल. काही कॅन्डिडेट्स आपल्याकडे असे पण आहेत, की ज्यांनी ऑलरेडी 1-2 वर्ष अगोदर क्लास करून ठेवलेला आहे किंवा त्यांचे क्लास झालेले आहेत, पण त्यांना आता व्यवस्थित वेल डेडिकेटेड फोकस हा करायचा आहे. फोकस करण्यासाठी मग महत्वाचं काय, की तुमच्याकडे ऑलरेडी तुमचे सोर्सेस आहेत, वेल अँड गुड, ते तुमचे तसेच ॲज इट इज राहू द्या. पण मग आता अप्रोच करत असताना याला अप्रोच कसं करायला पाहिजे? कारण महत्वाचं काय, की ज्यावेळेस मेन्ससाठी आपण प्रिपेअर करत आहोत, तर सिलेबसमध्ये प्रत्येक पॉईंट असेल, तर प्रत्येक पॉईंटवर त्यात नोट्स आपल्याकडे असल्या पाहिजे. आणि ह्या प्रत्येक पॉईंटच्या नोट्स असल्यामुळे काय होते, की जर त्याच्या सिलेबस रिलेटेड क्वेश्चन्स आला, तर आपल्याला व्यवस्थित पद्धतीने ॲड्रेस करता येतो. त्याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स पण बूस्ट होतो. एक आणि दुसरं म्हणजे काय, त्याच्यासोबत सायमल्टेनियसली करंट अफेअर्स पण आपले ज्ञान मॅगझिनमधून करत राहायचं. म्हणजे समजा स्टॅटिक टू क्वेश्चन आला फ्रॉम सिलेबस, तरी तुमच्याकडनं कव्हर होतोय. करंट टू रिलेटेड जरी क्वेश्चन आला, तरी तो तुमच्याकडनं कव्हर होणार आहे. म्हणजेच काय, की तुमच्याकडे ती विन विन सिच्युएशन्स त्या ठिकाणी तुमची डेव्हलप होते. मग आता हे करत असताना पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, की कॅन्डिडेटला प्रॉब्लेम होतो, की प्रत्येक जो कीवर्ड किंवा सिलेबसचा प्रत्येक जो डायमेन्शन आहे, तो डायमेन्शन अंडरस्टँड करून घेत असताना कसं करायचं. कारण की यांनी जे वर्ड्स दिलेले समजा हिस्टॉरिकल अंडरपिनिंग, आता जो हिस्टॉरिकल अंडरपिनिंग हा इंग्लिशमध्ये, समजा मग आपण मराठीमध्ये बघू, कारण आपले दोघी बॅकग्राऊंडचे कॅन्डिडेट आपल्याकडे, समजा ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. मग इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं जे डेव्हलपमेंट आहे, ती कशी होत गेली, इव्हॉल्व होत गेली. मग आता हा झाला एक ब्रॉड मिनिंग झाली या शब्दाची, हिस्टॉरिकल अंडरपिनिंग. मग हिस्टॉरिकल अंडरपिनिंग समजून घेण्यासाठी कॅन्डिडेटला महत्वाचं काय असतं, की जे नवीन कॅन्डिडेट प्रिपेअर करत आहेत, त्यांना याचा मिनिंग डिसायफर्ड होत नाही किंवा लक्षात येत नाही, की हिस्टॉरिकल अंडरपिनिंग म्हणजे कितपर्यंत हिस्टॉरिकल जायचं, एन्शियंट, मेडिवल का मॉडर्नमध्ये. मॉडर्नमध्ये द्यायचं असताना कुठल्या लॉवर एम्फसाइज करायचं, काय करायचं, ते पण कॅन्डिडेटला काय तर लक्षात येत नाही. मग इव्होल्युशन म्हणजे काय, नेमकं कॉन्स्टिट्यूशनचं इव्होल्युशन कसं झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये पण त्याचे जे ब्रेकेजेस आहेत, ते ब्रेकेजेस करायला पण काय होतात, त्या कॅन्डिडेटला अडचण येतात. मग कॅन्डिडेटला हे सोपं करण्यासाठी आपण काय केलंय, पुन्हा हा जो सिलेबस दिलाय, त्या सिलेबसला पुन्हा आपल्याकडून त्याला डिकोडिंग करून दिलंय. मग आता हा जो डिकोडिंग करून दिलेला सिलेबस आहे, हा बोथ तुमचा इंग्लिश आणि मराठी याच्यामध्ये. मग समजा आता हिस्टॉरिकल अंडरपिनिंग आहे, मग हिस्टॉरिकल अंडरपिनिंग मध्ये असल्यानंतर त्याच्या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे, एक म्हणजे रफ आयडिया दिलेली आहे. म्हणजे आता सगळे ह्याच गोष्टी किंवा याच्यावरच क्वेश्चन विचारले जातील का नाही, पण ऍटलीस्ट आपण काय केलंय, की प्रत्येक कीवर्ड जो दिलाय सिलेबसमध्ये, त्याची बाउंड्री डिफाईन करण्याचा प्रयत्न केलाय. जेणेकरून काय होणार आहे, की ज्यावेळेस आपण प्रिपरेशन करतो, तर काहीतरी फिअर ऑफ मिसिंग आउट, हा जो काही एक फिअर असतो कॅन्डिडेटमध्ये, तो येणार नाही. आणि त्याच्यानंतर जे महत्वाचे डायमेन्शन्स आहेत, की ते आपल्याकडनं कव्हर केलेच पाहिजे, ते आपल्याकडनं मिस होणार नाही. म्हणजे समजा जर हिस्टॉरिकल अंडरपिनिंग आहे, तर मग हिस्टॉरिकल अंडरपिनिंग रिलेटेड समजा रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 पासून
समजा इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 पर्यंत ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यामध्ये काही सायमन कमिशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, समजा हे जे पॉइंटर आहे हे पॉइंटर समजा त्या सिलेबसच्या हिस्टॉरिकल अंडरपिनिंग ह्या वर्डमध्ये अपेक्षित आहे इन द सेन्स किंवा ह्या जनरली जर आपण अंडरस्टँड केलं तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजे. मग हिस्टॉरिकल अंडरपिनिंग नंतर जर बघितलं तर इव्होल्युशन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. मग इंडियन कॉन्स्टिट्यूशन इव्हॉल्व कसं होत गेलेलं आहे, मग ते फार कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली पासून त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये जे काही कॉन्स्टिट्यूशन मेकिंग प्रोसेसमध्ये काही इम्पॉर्टंट फेजेस होते, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली एक्झिस्ट मध्ये आली, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन पास झालं, त्याच्यानंतर ऍक्च्युली कॉन्स्टिट्यूशन त्यावेळेस ऍक्सेप्ट झालं, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाचे त्याच्यामध्ये वेगवेगळे जे इंटरप्रिटेशन्स असतील, त्याच्यानंतर जे झालेले अमेंडमेंट्स असतील, ते सगळे इव्होल्युशन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय आहे तर इम्पॉर्टंट ठरतात. मग त्याच्याशी रिलेटेड जे काही रिलेव्हंट डायमेन्शन्स आहेत, ते रिलेव्हंट डायमेन्शन्स याच्यामध्ये काय केले तर अधोरेखित केलेले आहे. त्याच्यानंतर हे फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. इंडियन फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन जर म्हटलं तर त्याच्यामध्ये टेंटेटिव्हली कुठले असले पाहिजे तर त्याच्या संदर्भातले जे काही डायमेन्शन्स आहेत हे डायमेन्शन्स एक रिप्रेझेंटेटिव्ह डायमेन्शन्स किंवा आपण म्हणू शकतो एक फ्रेमवर्क आखून देण्याचा तुम्हाला काय केलं या ठिकाणी प्रयत्न केले. पुन्हा अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट प्रोसेस जर हा जर वर्ड लागला मग त्याच्यामध्ये काय काय गोष्टी एक्सपेक्टेड असू शकतात किंवा ज्या कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही तुमच्या पुस्तकातून कव्हर केल्या पाहिजे किंवा एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने कुठले पॉईंट्स तुमच्या नोट्समध्ये असले पाहिजे, तर त्याला काय केलेलं आहे तर त्याला थोडं एक ऑब्जेक्टिव्ह वे मध्ये तुम्हाला हेल्प करण्यासाठी याला काय केलंय तर कोडिफाईड करून दिलेलं आहे. मेथड्स कॉन्स्टिट्यूशन समजा डेव्हलप आपण बघितलं अमेंडमेंटचे कुठले प्रोसेस असू शकतात, काय असू शकतात, त्याच्यानंतर पार्लमेंटचा रोल काय अमेंडमेंटिंग मध्ये, ज्युडिशियल रिव्ह्यूचा रोल काय आहे, मग त्याच्यानंतर जे महत्वाचे इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे जे आता परत होऊन गेले ते कुठले असू शकतात, ऍटलीस्ट तुमची नजरे खालून गेलेले असले पाहिजे. काही कॉन्ट्रोवर्शियल कॉन्स्टिट्यूशनल लँडमार्क स्टेटमेंट्स आहेत की त्याच्या संदर्भात काही वेळेस क्वेश्चन्स हे विचारलेच जातात, मग ते कुठले आहेत, त्याच्या संदर्भात कुठले आहेत, ठीक आहे. मग त्याच्यानंतर सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, कॉन्स्टिट्यूशन मध्ये महत्वाच्या सगळेच प्रोव्हिजन्स कॉन्स्टिट्यूशन मध्ये महत्वाचं आहे, पण ऍटलीस्ट आपण काय केलेलं आहे याला फोल्ड करण्याचा प्रयत्न केला आणि फोल्ड करून हा जो मायन्यूट लेवलला आपण असं म्हणू शकतो की एक ॲटॉमिक लेवलला जो सिलेबस आहे तो ॲटॉमिक लेवलला सिलेबस आपण काय केलेला आहे तो फोल्ड केलेला आहे. मग पुन्हा हा झाला बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन म्हणजे काय, नेमकं तो कसा इव्हॉल्व होते, काय होते, त्याच्यामधले कुठले डायमेन्शन्स हे त्याच्यामध्ये घेतलेले. पूर्ण सेम तसंच म्हणजे हे प्रत्येक सिलेबस मध्ये जर तुम्ही बघितलं सिलेबसचा जो प्रत्येक पॉईंट आहे म्हणजे हा प्रत्येक पॉईंट हा जो असेल त्याच्यामधला प्रत्येक शब्द जो असेल कीवर्ड असेल त्याच्याशी संबंधित असणारा जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसला आपण काय केलेलं तर ब्रेकेजेस केले. आता हे झालं आपण इंग्लिशमध्ये, याला पण मराठीत पण तसंच केलेलं आहे कारण बरेचसे कॅन्डिडेट्स आपले काय करतात तर मराठीमध्ये प्रिपेअर करतात. मग त्याला पण काय केलंय की हा जो सिलेबसचा पॉईंट आहे ना तुमचा तर सिलेबसच्या पॉईंट्सला सब पॉईंट्स मध्ये काय केलेलं तर डिवाइड केले, जे म्हणजेच काय की तुमचा सिलेबस हा डिकोड करत असताना तुम्हाला हा ॲटॉमिक लेवलला डिकोड करता आला पाहिजे. म्हणजे त्याच्या फर्दर म्हणजे असं नाही राहिलं पाहिजे की नोट्स प्रिपेअर झाला किंवा वाचून झाला अरे माझ्याकडनं हा पॉईंट सुटला आणि तो पॉईंट महत्वाचा होता, ते त्याच्यामध्ये तसं होता कामा नये. आणि ह्या इनिशिएटिव्हला किंवा आपण सिद्धार्थ मेंटरशिप प्रोग्राम मध्ये ज्याला घेतो आपण त्यालाच काय म्हटलं गेलं प्रज्ञावर म्हणजे पण याला हा गेला सिलेबस डिकोडिंग आणि ह्या सिलेबस डिकोडिंगला पुन्हा काय आता हे तर फक्त पॉइंटर दिलेले आहेत. मग समजा 1717चा नियम कायदा जो असेल म्हणजे मग याच्यावरून कॅन्डिडेटला काही वेळेस काय होऊ शकतं की ठीक आहे मला ॲटॉमिक लेवलला हा पार्ट समजला की आपण थोडं जो सिलेबसचा टॉपिक असेल त्या सिलेबसच्या टॉपिकच्या अजून थोडं डीप मध्ये गेलो ॲटॉमिक लेवलला, याच्या अजून डीप मध्ये जायचे म्हणजे पॉइंटरच्या बाबतीत जर बघितले आपण बाउंड्री आखायची तर बाउंड्री आखायची याच्यामध्ये याच्या डीप मध्ये अजून जाणं त्या ठिकाणी एक्सपेक्टेड नाही. किंवा जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले युपीएससीचे किंवा एमपीएससीचे जनरली जर आपण अंडरस्टँड करले मग याच्यामध्ये अनालिसिस करत असताना प्रिलिम्सचे क्वेश्चन पेपर त्याच्यानंतर मेन्सचे क्वेश्चन पेपर हे दोघांना अंडरस्टँड करून ठेवलेले म्हणजे कुठकुठल्या थीम्स हे विचारले जातात आणि कुठकुठल्या थीम्स या युपीएससीने असेल किंवा एमपीएससीने आले असेल आतापर्यंत एम्फोसाइज केलं त्याच्यावर काय केलेलं आहे याला याच्यावर आपण भर दिलेला आहे. जसं इंग्लिशमध्ये सिलेबसचा पॉईंट ॲटॉमिक लेवलला डिकोड केलाय तसंच मराठीमध्ये पण काय केलेलं आहे तुम्हाला की प्रत्येक सिलेबसचा जो म्हणजे चारही पेपरचे जे काही पॉईंट असणार आहे ते पॉईंट तुम्हाला ॲटॉमिक लेवलला काय करून दिलेलं आहे तर क्लासिफाईड करून दिलेलं आहे किंवा सिम्प्लिफाईड करून दिले जातात या मेंटरशिपमध्ये. आता हे झालं, मग आता हे झाल्यानंतर महत्वाचं काय होतं की ठीक आहे आता आम्ही या संदर्भात ऐतिहासिक आधार किंवा आपण म्हणू शकतो की त्याच्या संदर्भात चॅप्टर आम्ही एम लक्ष्मीकांतमधून वाचतो. एक लक्ष्मीकांतमधून वाचत असताना सुरुवातीला जे कॅन्डिडेट्स नवीन असतात ऍक्च्युली त्यांना लक्षात येत नाही की क्वेश्चन कशा प्रकारचे विचारले जातात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जरी बघितले तरी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघत असताना प्रत्येक टॉपिकवर तर काही आतापर्यंत क्वेश्चन विचारले गेलेले नाहीये. काही पर्टिक्युलर टॉपिक्स आहेत त्याच्यावर आतापर्यंत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर विचारले गेले. मग ते विचारले गेलेले असल्यामुळे मग कॅन्डिडेटला लक्षात येत नाही की समजा जर आपल्याला रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 कव्हर करायचं असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 जर कव्हर करायचा असेल हा कशा पद्धतीने कव्हर केला गेला पाहिजे किंवा कुठल्या बेसिसवर आपल्याला कारण कव्हर करताना तुम्ही फीचर्स तर करणारच आहे त्याच्यामध्ये जे फीचर्स दिलेले पण फीचर्सच्या व्यतिरिक्त किंवा त्याच्या बियॉन्ड पण जाऊन क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग तुझी विचारण्याची पद्धत आहे किंवा त्याला काय म्हणू शकतो आपण आता हा तर आपण डिकोड केला सिलेबस ॲटॉमिक लेवलला पण हा जो ॲटॉमिक लेवलला डिकोड केलेला सिलेबस आहे ना त्या ॲटॉमिक लेवलला सिलेबस म्हणजे समजा
हा मोठा सिलेबस आहे. मोठ्या सिलेबसला काय केलंय, ॲटॉमिक लेव्हलला काय केलेलं आहे, आपण डिव्हाइड केलेलं आहे किंवा त्याला क्लासिफाय केलंय आणि आता या ॲटॉमिक लेव्हलला आपल्याला 360 डिग्रीने बघायचं आहे. ठीक आहे. कुठल्या पद्धतीने जे क्वेश्चन्स आहे, हे कुठल्या पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. मग कॅन्डिडेटला हे सपोर्ट करण्यासाठी ज्यावेळेस कॅन्डिडेट समजा सिलेबसचा एखादा पॉईंट वाचतील, तर पॉईंट वाचत असताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर त्यांनी ऑलरेडी बघितलेलेच आहेत. पण त्याच्यासोबत त्यांना असिस्ट करण्यासाठी, त्यांना ऍक्टिव्ह रिडिंगला फोर्स करण्यासाठी आणि कुठल्या डायमेन्शन्सवर फोकस करायला पाहिजे, याच्यासाठी आपण एक प्रज्ञावर्धनम एक जो काही डॉक आहे, तो डॉक किंवा आपण असं म्हणू शकतो क्वेश्चन्स आहेत. ते क्वेश्चन्स आपण काय केलेत, कॅन्डिडेटसाठी फ्रेम केलेत. प्रत्येक सिलेबसचा प्रत्येक टॉपिक आहे. प्रत्येक टॉपिकवर आपण याच्यावर काय केलेलं आहे, एक 5 ते 10 क्वेश्चन देण्याचा प्रयत्न केलाय. आता या क्वेश्चन्सचा पर्पज काय? ह्या क्वेश्चनचा पर्पज असा आहे, की ज्यावेळेस तुम्ही तुमचे सोर्सेस रीड करणार आहेत, सोर्सेस रीड करत असताना ॲटॉमिक लेव्हलला तुमचं सिलेबस डिकोड झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या सोर्सेसमधून कंटेंट रीड करायचं आहे किंवा जर आपण म्हणू शकतो की तुम्ही जे स्टडी करत आहात, तर स्टडी करत असताना अकॉर्डिंग टू द ऍप्लिकेशन ऑर अकॉर्डिंग टू द डिमांड ऑफ द एक्झामिनेशन, तो दिलेला पीस ऑफ कंटेंट तुमच्या ब्रेनमध्ये कशाला प्रकारे समजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवायचे टेक्निक्स वगैरे ते आपण तुम्हाला काय केले जातात, तर मेंटरशिपमध्ये सांगितले जातात. मग याला काय केलं जातं, हे क्वेश्चन्स तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातात. मग हे क्वेश्चन्स म्हणजे काय, हे सिम्पल क्वेश्चन्स आहेत. ओके, ह्या टाईपचे काही वेळेस क्वेश्चन्स येऊ पण शकतील, काही वेळेस येऊ पण नाही शकणार. पण ऍटलीस्ट हे क्वेश्चन डिझाईन करण्याचा पर्पज काय आहे, की हे क्वेश्चन एक्झामिनेशन मध्ये पडतील याचा नाही, पण जो सिलेबस तुम्हाला दिलेला आहे, तो सिलेबस तुम्ही कव्हर करत असताना सिलेबसचा प्रत्येक वर्ड हा ॲटॉमिक लेवल पर्यंत डिकोड करून, जो ॲटॉमिक लेवलला डिकोड केलेला पॉईंट आहे, त्याला 360 अँगलने तुम्ही कसं कव्हर करताय, जेणेकरून एक्झामिनेशन मध्ये सिलेबसवर कुठलाही क्वेश्चन आला तर तो तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने डील करता आला पाहिजे. मग त्याच्यावर दिलेले हे क्वेश्चन्स आहेत. मग आता याच्यामध्ये सॅम्पल म्हणून मी काय केलंय, GS2 पॉलिटीचा जो पहिला युनिट म्हणजे पहिला पॉईंट आहे सिलेबसचा तुमचा, त्याच्यावर काय केलेलं आहे, की काही क्वेश्चन्स या ठिकाणी फ्रेम करून दिले, म्हणजे जेणेकरून कॅन्डिडेटला लक्षात येऊ शकतं की क्वेश्चन्स हे कुठल्या प्रकारचे असू शकतात. मग हे जे इंग्लिशमध्ये तयार केलेले आपण प्रज्ञावर्धन क्वेश्चन्स आहेत ना, ते आपण काय केले, तर कॅन्डिडेटला मराठीमध्ये पण दिले, म्हणजे तेच आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करून दिले, म्हणजे जेणेकरून कॅन्डिडेट काय करू शकतात, पहिले सिलेबस व्यवस्थित प्रत्येक सिलेबसचा प्रत्येक कीवर्ड गुगल करून अंडरस्टँड करून घेणे, प्रिव्हियस युपीएससीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर व्यवस्थित अभ्यासणे, एमपीएससीचे 2006 ते 2011 पर्यंत असलेले जे क्वेश्चन पेपर ते व्यवस्थित बघून घेणे, त्याच्यातला प्रत्येक कीवर्ड जो समजत नसेल तो अंडरस्टँड करणे, ते झाल्यानंतर सोर्सेस डिफाईन असणे, ते तुमचे डिफाईन झाले असेल तर वेल अँड गुड, नसतील तर ते डिफाईन करणे, किती वेळेमध्ये ते कव्हर केले गेले पाहिजे याचं पण गायडन्स त्याच्यामध्ये दिलं जातं. मग ते करत असताना ज्यावेळेस सिलेबस हा ॲटॉमिक लेवलला क्लास डिकोड केला, मग ॲटॉमिक लेवलला डिकोड करत असताना ज्यावेळेस तुम्ही पर्टिक्युलर चॅप्टर पर्टिक्युलर टॉपिक रीड करतायत आणि एखाद्या सिलेबसचा टॉपिक कव्हर करतायत, तो टॉपिक कव्हर करत असताना त्याचे डायमेन्शन कुठले असले पाहिजे हे तुम्हाला सिलेबस डिकोडिंग वरून करते, आणि कुठले डायमेन्शन म्हणजे किती डेप्थ पर्यंत घ्यायला पाहिजे आणि कशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, त्याचा एक प्रॅक्टिस सेशन म्हणून काय केलेलं आहे, हे क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत. मग आता काही वेळेस असं असू शकतं की कॅन्डिडेटने हे क्वेश्चन्स बघितले आणि हे क्वेश्चन बघितल्यानंतर तो त्या पद्धतीने ते म्हणजे तुमचं जे कंटेंट आहे, तर तुमचं जे बुक आहे, तर बुक तुम्ही रीड करतात. बुक रीड करत असताना कदाचित समजा तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935चं जे प्रोव्हिजन दिलेलं आहे, पण त्याचं अनालिसिस नाही दिलेलं आहे, म्हणजे त्याचं जर लिंकेजेस क्वेश्चन हा इंडियन कॉन्स्टिट्यूशन बरोबर विचारला तर कदाचित ते अनालिसिस नाही दिलेलं आहे. मग ते अनालिसिस नाही दिलेले असले तर मग हे जे क्वेश्चन्स आपण दिलेले आहेत ना प्रज्ञावर्धनम, तर प्रज्ञावर्धनमचे आपण काय देणार आहोत, तर हिंट्स देणार आहोत. हिंट्स म्हणजे काय, दिज आर नॉट द मॉडेल आन्सर्स. मी पहिले सांगतो, मॉडेल आन्सर्स याच्यापेक्षा हाय क्वालिटीचे असतील, पण याचा मिनिंग काय होतोय किंवा हे जे काही तुम्हाला हिंट्स दिलेले आहेत, या हिंट्स तुम्हाला तुमच्या ब्रेनला ट्रेन करण्यासाठी, की म्हणजे ज्यावेळेस तुमचे थॉट प्रोसेस मध्ये तुम्ही अटकतायत की अरे माझे थॉट प्रोसेस म्हणजे अनालिसिस करायचं असेल तर कुठल्या अँगलला करायला पाहिजे, तर ते अनालिसिस करण्यासाठी जो डाटम लागणार आहे ना, तो डाटम हे जे मॉडेल हिंट्स आहे त्याच्या, किंवा आपण असं म्हणू शकतो प्रज्ञावर्धन क्वेश्चनचे जे हिंट्स आहेत, ते हिंट्स तुमच्या थॉट प्रोसेसला ऍक्टिव्हेट करतील, आणि ती थॉट प्रोसेस ऍक्टिव्हेट झाल्यानंतर तुम्हाला ती ऍक्टिव्हेट झालेली थॉट प्रोसेस पूर्ण तुमच्या काय सोर्सवर काय करायचे, तर अप्लाय करायचे, आणि त्याच्यामधून महत्त्वाचे जे काही व्हॅल्यू ऍड ऑन जे असतील, ते व्हॅल्यू ऍड ऑन थिंग्स काय करायचे, तर त्याच्यामधून तुम्हाला ग्रॅप करायचं, म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही कुठलाही टॉपिक बघत आहात, सिलेबसचा प्रत्येक टॉपिक कव्हर करत आहात, तर तुमचं 360 अँगल काय होणार आहे, तर कव्हर होणार आहे. मग आता जर समजा जवळपास आपण बघितलं की सिलेबसचा जो पहिला पॉईंट म्हणजे GS2 चा जर पहिला पॉईंट आपण बघितला, तर पहिल्या पॉईंटवरच आपण जवळपास फार एक 80 ते 90 क्वेश्चन्स त्यावेळेस दिलेले आहेत, आणि ते प्रत्येकाचे जे काही हिंट्स आहेत, या हिंट्स या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत, आणि हिंट्स दिलेले असल्यानंतर हे इंग्लिशमध्ये पण आहे, आणि त्याच्यानंतर ह्या ज्या हिंट्स आहेत या मराठीत पण आहे. या हिंट्सचं काम काय असणार आहे, तुम्हाला तुमची थॉट प्रोसेस ऍक्टिव्हेट करणे, म्हणजे जेणेकरून काय की तुम्ही सिलेबस व्यवस्थित केला, अंडरस्टँड केला, त्याचं ॲटॉमिक लेवलला अंडरस्टँडिंग घेतली, प्रज्ञावर्धनम जे क्वेश्चन्स आहेत ते डोळ्याखालून घातले, त्याच्यामधले काही डिमांड्स आहेत ते अंडरस्टँड केल्या,
ते डिमांड अंडरस्टँड करून तुम्ही तुमचं जे कंटेंट आहे, म्हणजे तुमचं जे बुक आहे, रिसोर्स आहे, क्लास नोट्स आहे, वॉटर इट मे बी, ते तुम्ही रीड कराल. रीड करत असताना त्याच्यामध्ये तुमचं काय तुम्ही अगोदर प्रश्न डोळ्याखालून घातले, त्याच्यामुळे तुमचं ब्रेन ऍक्टिव्हेट झालं राहील. तुमचं ब्रेन जे असेल तर त्या ठिकाणी काय तर ऍक्टिव्हली रीड करेल आणि ऍक्टिव्हली रीड करत असताना त्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करेल. आणि जिथे कुठे तुम्हाला तुम्ही ऑब्स्ट्रक्ट व्हाल की एखादा पॉईंट वर माझं थॉट प्रोसेस ऍक्टिव्हेट नाही होते, तर मग ह्याच्यामध्ये दिलेले जे क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चनचे आपण काय दिले तर हिंट्स दिले. हे हिंट्स तुम्हाला काय करतील की तुम्हाला फर्दर तुमचं जे काही थॉट प्रोसेस आहे ते एनहान्स करण्यासाठी तुम्हाला हा प्लॅटफॉर्म म्हणून काय होणार आहे तर ऍक्ट होणार आहे. म्हणजे ही प्रोसेस काय होणार आहे तुम्हाला सिलेबसचा प्रत्येक पॉईंटसाठी ही जी मेथड आहे ही मेथड आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत अप्लाय करणार आहोत. ही अप्लाय केल्यानंतर ऍटलिस्ट तुम्हाला काय करायचं पहिलं रिडिंग करत असताना तुम्हाला याच्यामधलं काहीच वाचायचं नाही, फक्त सिलेबस आणि युपीएससीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर त्याच्यामुळे प्लेन रिडिंग होईल. दुसऱ्या रिडिंग पासून तुमच्या प्रज्ञावर्धनचा वगैरे कन्सेप्ट आहे किंवा ॲटॉमिक डिकोडिंगचा जो सिलेबस आहे तो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होईल. त्या दृष्टिकोनातून तुम्ही सेकंड रिडिंग करणार आहे. तिसऱ्या रिडिंग मध्ये पण ह्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतील आणि तिसरं रिडिंग झाल्यानंतर तुमचे नोट्स प्रिपेअर होतील. म्हणजे आता ज्यावेळेस तुम्ही नोट्स प्रिपेअर करणार आहेत तर ऑलरेडी तुमचं जे काही ब्रॉड होरायझन आहे तो क्रिएट झालेला आहे. तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची अंडरस्टँडिंग होते, तुम्हाला सिलेबस डिकोड झालेला आहे, तो व्यवस्थित समजलेला आहे. कुठल्या पद्धतीने समजा क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात किंवा अँगल विचारले जाऊ शकतात हे तुमचं कशामध्ये कव्हर करून दिलेलं आहे. प्रयत्न हे जे काही प्रज्ञावर्धन क्वेश्चन्स आहेत हे त्याच्यावर आणि तुमच्या थॉट प्रोसेसला प्रोव्होक करण्यासाठी किंवा हेल्प करण्यासाठी त्याच्यामध्ये मॉडेल हिंट्स पण दिलेले आहेत. तर जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही थर्ड रिडिंग नंतर नोट्स काढणार आहेत तर नोट्स काढत असताना तुमच्या नोट्समध्ये मॅक्सिमम किंवा इम्पॉर्टंट जे टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स त्याच्यामध्ये काय होतील तर कव्हर होतील. त्याच्यात तुम्हाला नोट्स कशा काढल्या गेल्या पाहिजे याच्यामध्ये पण मदत केली जाईल. आणि हे करत असताना त्याच्यासोबतच मग आन्सर रायटिंगच्या बेस डिमांड लक्षात घेऊन मग तुम्ही नोट्स काढल्या पाहिजे. मग ते सगळं तुम्हाला हेल्प झाल्यानंतर मग तुमचे टेस्ट आणि टेस्ट तुम्ही दिल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचं जे काही असेसमेंट आहे की तुम्ही कुठे चुकतायत, काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे ते फार तुमच्या हँडरायटिंग पासून तुमच्या लँग्वेज पर्यंत या बारीक बारीक गोष्टी आहेत ना, या बारीक बारीक गोष्टींवर काय केलं जातं तर लक्ष दिलं जातं. आता टेस्ट तर तुमच्या काहीतरी जेव्हा तुम्ही तुमचा सिलेबस कव्हर कराल त्यानंतर त्या टेस्ट होतील. पण डेली बेसिसवर काय असणार आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवर वेगळ्या कॅन्डिडेटसाठी काय तो ग्रुप तयार केला जाईल किंवा तुम्ही इंडिव्हिज्युअली डायरेक्टली मला काय पाठवू शकता. तुम्ही डेली बेसिसवर जेही आन्सर रायटिंग करताय ते तुम्ही मला पाठवू शकता. मी त्याचा ओव्हरव्ह्यू करेल. इव्हॅल्युएशन डेली बेसिसवर नाही होणार. हा पण मी फीडबॅक देत राहील कुठे इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे, काय करण्याची गरज आहे आणि मग जे इव्हॅल्युएशन असेल हे तुमच्या टेस्टमध्ये होईल. म्हणजे एवढी रिगरस प्रोसेस तुम्ही अगदी व्यवस्थित पद्धतीने केली तर याच्याने काय इन्शुअर होणार आहे मित्रांनो की तुमचा जो सिलेबस आहे हा अगदी व्यवस्थित पद्धतीने कव्हर होईल. ठीक आहे. त्यानंतर काय की तुमचे जे नोट्स आहेत त्या क्वालिटी नोट्स प्रिपेअर झालेले असतील आणि ज्यावेळेस तुमच्या प्रिलिम्स टू मेन्सच्या फेजमध्ये तुम्ही जाल म्हणजे सॉरी प्रिलिम्सच्या फेजमध्ये जाल. प्रिलिम्सच्या फेजमध्ये गेल्यानंतर तुम्ही प्रिलिम्ससाठी अगोदरच एवढं जर एक्झॉस्टिव्ह प्रिपरेशन तुमच्या कोर्स सब्जेक्टसाठी करून ठेवलेलं असेल तर तुमचं मॅक्सिमम कंटेंट म्हणजे काय मी म्हणतो सगळंच कंटेंट क्रिएट झालेलं असेल किंवा तयार झालेलं असेल. पण हे मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह असेल कारण सोर्स तुम्ही प्रिलिम्स आणि मेन्ससाठी सेमच वापरणार आहे. फक्त प्रिलिम्स फेजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे फक्त की जो सोर्स तुम्ही वाचलेला आहे ना मेन्स पर्स्पेक्टिव्हने त्याला प्रिलिम्सचा अँगल आपण डेव्हलप करू. एमसीक्यूच्या टाईपमध्ये कसे एमसीक्यूज विचारले जातात त्याच्यामध्ये कुठल्या फॅक्ट्सवर कुठल्या थीम्सवर तुम्ही जास्त फोकस करायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून तेच सोर्सेस तुम्ही काय करणार घडी घडी रिवाईज करणार आहात. आणि रिवाईज करल्यानंतर म्हणजे तुमची प्रिलिम्स झाली प्रिलिम्स झाल्यानंतर मग प्रिलिम्स झाल्यानंतर ते मेन्सच्या याच्यामध्ये अगोदरच तुमचे जे काही नोट्स असतील ते नोट्स प्रिपेअर झालेले असतील आणि मग त्यावेळेस तुम्हाला फक्त काय करायचं रिवाईज करायचं जे करंट गोष्टी चालू असतील त्या करंट गोष्टी व्यवस्थित करायच्या आणि काही व्हॅल्यू एडिशन असेल तर व्हॅल्यू एडिशन करायचं आणि त्याच्यासोबत आन्सर रायटिंग प्रॅक्टिस. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही गेलात तर मेन्स पर्यंत काय होणार आहे तुमचं व्यवस्थित पद्धतीने जर प्रत्येक टॉपिक आहे तुमच्या सिलेबसमध्ये दिलेला तो अगदी व्यवस्थित पद्धतीने तो काय केला जाईल तुम्हाला कव्हर करून दिला जाईल. तर एवढं जे एक्सप्लेनेशन होतं माझं ते एक्सप्लेनेशन मला द्यायचं होतं कारण बऱ्याच कॅन्डिडेटचं काय येतात तर क्वेश्चन्स विचारले गेले आणि ते क्वेश्चन विचारले गेल्यानंतर मग प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल ऍड्रेस करण्यापेक्षा मी विचार केला की एक व्हिडिओ बनवावं आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याची जी काही संकल्पना आहे किंवा याची जी म्हणजे कॉन्सेप्ट आहे हा कॉन्सेप्ट एक्सप्लेन करून सांगावा. आता याच्यानंतर ही तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला काय करू शकता तर 9511900488 काय विचारू शकतात तर तुम्ही मला कॉल करून गोष्ट विचारू शकतात किंवा ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची जी क्वेरी आहे ती क्वेरी रेज करू शकतात. आता हे जे तुम्हाला मॉडेल आन्सर्स म्हणजे हे जे मी तुम्हाला हिंट्स प्रज्ञावर्धन क्वेश्चन्स वगैरे हे जे दाखवलेत ना किंवा सब ॲटॉमिक लेवलला सिलेबस कसा डिकोड करून दिलेले आहेत या पीडीएफ मी ना आपल्या टेलिग्राम ग्रुपवर काय करेल तर अवेलेबल करून देईल. तुम्ही हे सॅम्पल आहेत हे सॅम्पल गोष्टी बघू शकतात. म्हणजे मी पूर्ण सिलेबस याच्यामध्ये दिलेला नाही. सिलेबसचा जो एक पॉईंट आहे तो एक पॉईंट याच्यामध्ये मी कव्हर करून दिला. तशाच बेसिसवर सिलेबसचे जे रिमेनिंग पॉईंट्स आहेत म्हणजे चारही पेपरचे 1, 2, 3, 4 ठीक आहे आणि एसेमध्ये जे इम्पॉर्टंट गोष्टी लागतील त्या गोष्टी त्याच्यामध्ये काय केल्या जातील ह्या याच्यामध्ये प्रज्ञा आपलं सॉरी सिद्धार्थ मेंटरशिप प्रोग्राम मध्ये काय केले जातील तर कव्हर केले जातील. आणि याच्याबद्दल अजून तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर आपले ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे
तिथून तुम्ही आपला ॲप डाउनलोड करू शकता आणि या फाईल्स तुम्ही तिथे देखील आपण बघू शकता. हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही आमच्यापर्यंत पोहोचवा. जेणेकरून आम्हाला फार बेटर वेमध्ये तुम्हाला काय असिस्ट करता येईल किंवा हेल्प करता येईल. आता आपण इथे थांबूया. थँक